पदभार सांभाळताच ठाणेदारांनी केला मोटर आणि केबल चोरणारी टोळी जेरबंद। ठाणेदार सूरज बोंडे यांनी मोर्शी ठाण्याचा पदभार सांभाळताच शहरात लुटीची घटना घडली होती। मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्मचारी रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असताना लुटारूंनी त्यांच्या गाडीला धडक देत आणि त्यांना चाकूची धाक दाखवून 13 लाखांच्या वर रक्कम लुटून नेली होती। प्रकरणात मोर्शी आणि नागपूर येथील आरोपींना अटक करण्यात आली आहे। ठाणेदार बोंडे यांनी मागील काही दिवसांपासून परिसरात शेतकऱ्यांच्या मोटारी आणि केबल चोरून नेणाऱ्या टोळीला जेरबंद करून पोलीस काय करू शकतात हे दाखवून दिले आहे। सोबत गुन्हेगारांची आता खैर नाही असा इशाराही दिला आहे। 23 जून रोजी विक्रमादित्य भोजराज तळस वय 35 धंदा नोकरी राहणार अंबाडा तालुका मोर्शी यांच्या शेतातून चोरट्यांनी जर्मनता चोरून नेला अशी तक्रार दाखल केली होती। 27 जून रोजी फिर्यादी मनोहर पंजाबराव भोरे वय 35 वर्षे राहणार कासारपुरा मोर्शी यांनी देखील तार चोरीला गेल्याची तक्रार दिली होती। तसेच 27 जून रोजी फिर्यादी श्रेयस नरेंद्र काळे बालाजीनगर मोर्शी जिल्हा अमरावती यांच्या शेतामधील विहिरीमधून एक ओरिएंट कंपनीचा 05 HP ची पांडुबी मोटर तसेच अंक 1000 रुपये 30 फूट निळ्या रंगाचा केबल किंमत 2000 रुपये असा एकूण 12000 रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरी करून नेला अशी फर्याद दिली होती। पोलीस स्टेशन मोर्शी ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री सूरज बोंडे साहेब यांनी त्यांचे अधीनस्थ गुन्हे प्रकटीकरण पथक यांना सदर गुन्ह्यांचा छडा लावून उघडकीस आणणे याबाबत आदेशित केले होते। गुन्हे प्रकटीकरण पथक मोर्शी यांनी सदर गुन्ह्यांचा छडा लावून आरोपी नामे हरिदास मणिरामजी घोडगाव वय 40 वर्षे धंदा शेतमजुरी राहणार नरशिरपूर तालुका मोर्शी जिल्हा अमरावती मनोज धनराज मडावी वय 35 वर्षे धंदा मजुरी राहणार नरशिरपूर तालुका मोर्शी जिल्हा अमरावती यांना अटक केली आहे।